कल्याण पूर्वेतील तिसगावपाडा परिसरात प्रबोधन सेवा संस्थेतर्फे समाजसेवक प्रशांत बनसोडे यांच्या माध्यमातून महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। काही दिवसांपूर्वी भाऊबीजेचा सण साजरा झाला असला तरी समाजातील प्रत्येक बहिणीकडे या आनंदाचा सुगंध पोहोचावा या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या उपक्रमामागे महिलांचा सन्मान आणि समाजातील त्यांचा सहभाग वृद्धिंगत करण्याचा उद्देश होता। या साडी वाटप कार्यक्रमात परिसरातील अनेक महिला उत्साहाने सहभागी झाल्या। त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधानाचा भाव हा समाजोपयोगी उपक्रमाचं खरं यश ठरला। या प्रसंगी प्रशांत बोटे, मनोज गायकवाड, कविता बनसोडे, सरिता काटे, राजेंद्र नितनवरे, डॉक्टर प्रकाश कांबळे, अरुण अहिरे, संतोष मोहिते, दीपक जाधव, संतोष बागुल आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नरेश कांबळे, सूरज पवार, कल्पेश जाधव, छगन कांबळे, सूर्यकांत कांबळे, अण्णासाहेब भोरे, रितेश भालेराव, मयूर वाघमारे, अनुराज वाघमारे आदींनी अथक परिश्रम घेतले। प्रबोधन सेवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या उपक्रमाला यश मिळालं। महिलांचा सन्मान हा समाजाच्या प्रगतीचा पाया असल्याचं मत प्रशांत बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केलं। तसेच पुढील काळातही अशा सामाजिक आणि जनहिताच्या कार्याद्वारे समाजसेवेची वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। आज आपण या ठिकाणी प्रबोधन सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम या वास्तवामध्ये आपण केले। खरं तर आपल्यामध्ये ज्यांनी वास्तवासाठी आपल्याला जीवाचं रान केलं, आमची व्यक्ती असतील, आमच्या शिंदे असतील, त्या न्यायात असणारे सगळीच मंडळी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब असतील, आता मुख्यमंत्री साहेबांनी अनेक गोष्टींचा आता सोशल मीडियावर तुम्ही बघताय माझं कार्य, त्यामुळे निश्चितच अशा पद्धतीने त्यांनी माझ्यापासून भाषण केलं, त्याबद्दल धन्यवाद करतो। आज जो कार्यक्रम आहे माझ्याकडे काही दिवसापूर्वी प्रशांत बनसोडे आला, त्याने सांगितलं भाऊ मला या ठिकाणी महिलांची भाऊबीज करायची आहे, तुम्ही मला यावं लागेल। ठीक आहे, त्याने आजचा दिवस निवडला। त्या ठिकाणी आमचे सरिता काटे जे असतील, आमच्या सगळ्या महिला भगिनी असतील। आज मी तुम्हाला सांगतो एखादी वास्तू बनवणं थोडं कठीण नाही, थोडं जपलंय आणि वास्तू या सगळ्यांनी जपली आहे। या ठिकाणी आम्ही कधीच कोणीच जातीचा भेदभाव या ठिकाणी केलेला नाही। अनेक विद्यार्थ्यांना आरोग्य शिबिर असू द्या, रक्ताची गरज असते, या सगळ्या उपक्रमाला या ठिकाणी प्रत्येक सदस्याचा या ठिकाणी सहभाग आहे। त्यामुळे आजचा जो सोहळा आहे साड्या वाटपाचा हा प्रबोधन सेवा संस्थेच्या माध्यमातून होते आणि प्रशांत बनसोडेच्या सहकार्याने होते, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। आज ज्या पण आमच्या माय भगिनी त्यांनी फक्त येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाचं प्रबोधन कसं होईल, आपल्या मुलांचं शिक्षण कसा चांगल्यापैकी आपल्याला योगदान मिळेल या संस्थेच्या माध्यमातून याचं भाग घेऊन प्रबोधन सेवा संस्था जे पण आपल्याला काही काम देईल, निर्देश देईल ते आपण प्रामाणिकपणे करायचे एवढं या ठिकाणी म्हणेल। बघा मी जे कार्य करतो त्याच्यामध्ये माझा तुमचा स्वार्थ असतो। आज प्रशासनाने सांगितलं, मी मोरे साहेबांनी सांगितलं, मी आपल्याकडे काहीच मागणार नाही, मी नेहमीच प्रामाणिकपणे आपलं काम करेल। त्या कामाच्या माध्यमातून मला वाटतं एकदा मला जे जीवनदान मिळालं त्याच्यामध्येच मी समाधानी आहे। ज्यावेळेस आपण मनापासून काम करतो, चांगल्यापैकी लोकांना आपण मदत करतो, जास्त उदाहरण माझ्याकडे आहे, माझ्याकडे बोलू शकता। 6 वेळा लागून तो माणूस जिवंत आहे, तुमच्या सगळ्यांचा आई बहिणीचा आशीर्वाद मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत हा ध्येय आहे तोपर्यंत आपल्या लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहील असं या ठिकाणी वचन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। भाऊबीज निमित्त आमच्या विभागामध्ये दरवर्षीप्रमाणे छोटासा कार्यक्रम होत असतो। ह्यावर्षी थोडंसं आमच्याकडं लेट झालेलं आहे, तरी पण आम्ही एक भाऊबीज निमित्ताने आम्ही सर्व महिलांना, आमच्या विभागातील सर्व महिलांना भाऊबीजा निमित्ताने एक भेट देऊन त्यांना शुभेच्छा देतो। महेश गायकवाडांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी असे आम्ही इथे आमच्या संस्थेमध्ये कार्यक्रम करत असतो। साडी वाटपाचे कार्यक्रम असो, वैद्यकीय तपासणीचे कार्यक्रम असो किंवा विभागातील लोकांच्या समस्यांचा कार्यक्रम असो, त्या नेहमी आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो। त्यांचं एकच म्हणणं आहे की लोकांची सेवा करा, लोकांच्या कामी पडा। कार्यकर्ता म्हणून घरात बसण्यापेक्षा त्यांच्या कामाला लागा।
त्या निमित्ताने आम्ही हा जो उपक्रम आहे हा भाऊबीजेच्या निमित्ताने आम्ही दिवाळीतच करणार होतो, पण कालांतराने थोडंसं उशीर झाल्यामुळे आम्हाला आज आम्ही हा नियोजित तारीख करून हा आमच्या विभागामध्ये एक मोठ्या प्रमाणात तुम्ही बघताय अशा पद्धतीने आम्ही तो सोहळा साजरा करत आहोत। प्रशांत बनसोडे साहेब नेहमी महिलांना आणि इथे काही कार्यक्रम असले का त्यांना मदत करत असतात आणि पुढेच असतात, कोणाच्या पाठीशी नाही ना। महेश गायकवाड साहेब आम्हाला नेहमीच मदत करत असतात आणि हा जो कार्यक्रम जो बहीण भावांचा जो ठेवलेला आहे त्यांनी सखुशीने आज महिलांना साड्या वाटप केलेल्या आहे। जय भीम। खूपच छान प्रोग्राम ठेवला आहे। महेश गायकवाड साहेब येऊन गेले, त्यांनी सर्व प्रसादमध्ये साड्या वाटप त्यांनी केल्या त्यांनी सर्वांना, आणि भरपूर प्रमाणात स्त्रिया इकडे उपलब्ध आहेत आल्यात। त्यादिन साड्या वाटप असून येतं ऑनली काय प्रत्येक वेळेला प्रोग्राम महिला येतात, तर सरांचं भरपूर अभिनंदन ते वाटप करतात भाऊबीज निमित्त। सरांच्या मते हीच सरांचं अभिनंदन मान्य करते।